तूप, बेसन आणि प्रेम एवढंच लागतं खरं तर बेसन लाडू बनवायला। तर आज आपण बनवत आहोत बेसन लाडू। नमस्कार, मी अनुष्का, स्वागत आहे तुमचं अनुज किचन मध्ये। बेसन लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे 4 वाटी बेसन घेतलेले आहे, त्याचसोबत इथे पिठी साखर घेतलेली आहे 2 वाटी, 1 वाटी तूप। गॅस चालू करूया। आता आपण गॅसवरती कढई ठेवूया। आता आपण कढईमध्ये तूप घालूया। तर इथे 4 ते 5 चमचे तूप घातलेले आहे कढईमध्ये। आता आपण कढईमध्ये बेसन घालूया। आता आपण बेसन तुपामध्ये छान मिक्स करून घेऊया। बेसन मधल्या सगळ्या गोठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत आणि कंटिन्यू हलवायचं आहे। बेसन आपल्याला खाली चिटकून द्यायचं नाही अजिबात। 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत, आपण बेसन भाजत आहोत। आता बेसन इथं थोडंसं ड्राय झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं अजून तूप ऍड करूया। तूप घालूया। तर इथे मी वितळून तूप घेतलेलं आहे। तूप वितळूनच घ्यायचं आहे, नाहीतर तुपाचा अंदाज चुकतो। तर इथे तुम्ही बघू शकता बेसनचा रंग छान हलकासा असा चेंज झालेला आहे। असंच आपण मंद गॅसवरती बेसन छान भाजून घेऊया। साधारण 15 मिनिटं झालेले आहेत, आपण बेसन भाजत आहोत। तर इथे तुम्ही बेसन बघू शकता किती छान भाजलं गेलंय। तर आता आपण ह्याच्यामध्ये अजून 3 चमचे तूप ऍड करूया। थोडंसं तूप घालूया। तर इथे मी 3 चमचे तूप घातलेलं आहे। एकदाच सगळं तूप घालायचं नाहीये, थोडं थोडं करून आपल्याला बेसन पिठामध्ये तूप घालायचं आहे। आता आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊया। तूप घातल्यामुळे पुन्हा एकदा गुठळ्या झाल्या आहेत, त्या मोडून घेऊया आणि मंद गॅसवरती चांगलं भाजून घेऊया। तर इथे बेसन चांगलं भाजत आलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये अजून थोडं तूप घालूया। तर इथे तुम्ही बघू शकता मी जेवढ्या प्रमाणात तूप घेतलेलं आहे तेवढं सगळं 1 वाटी तूप मी बेसनमध्ये घातलेलं आहे। आता आपण ते छान मिक्स करून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता बेसन आपलं खूप छान भाजलं गेलेलं आहे आणि तूप घातल्यानंतर छान एकजीव होऊन आलेलं आहे। आता आपण बेसनचे लाडू अजून दाणेदार बनवण्यासाठी बेसनामध्ये 2 चमचे दूध घालूया। आता आपण बेसनमध्ये दूध घालूया। आता आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊया आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या आणि तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल हे कमेंटमध्ये सांगा। तर इथे आपलं बेसन छान असं खमंग भाजून झालेलं आहे। तर मला इथे पूर्ण बेसन भाजण्यासाठी 30 मिनिटं लागलेले आहेत। तर इथे बेसन मी एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण बेसनला हलकसं कोमट करून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण साखर घालूया। तर इथे बेसन हलकसं कोमट झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालूया। आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालूया। एकदाच सगळी साखर घालायची नाहीये, थोडी थोडी साखर घालून ते छान मिक्स करून घ्यायचंय। तर इथे मी अर्धी पिठी साखर घातलेली आहे। आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। तर या पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। साखर मधल्या सगळ्या गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत। बेसन पूर्ण गार झाल्यावरती त्याच्यामध्ये साखर नाही घालायची, थोडंसं कोमट असतानाच त्यामध्ये साखर घालायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। तर इथे तुम्हाला मी लाडूंचं परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे। साखर, तूप, बेसन याचं एकदम परफेक्ट प्रमाण आहे। तुम्ही ह्या प्रमाणात नक्की बेसन लाडू करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहेत। तर मी 4 चमचे अजून पिठी साखर घातलेली आहे। आता आपण ते चांगलं मिक्स करून घेऊया। तर इथे बेसन मध्ये छान साखर मिक्स होत आहे। आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालूया। आता आपण बेसन मध्ये उरलेली सगळी साखर घालूया। दिवाळी येत आहे, तर तुम्हाला कुठल्या फराळाची रेसिपी बघायला आवडेल हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आता अजून 2 मिनिटं आपण छान मिक्स करून घेऊया। तर इथे आपले हे मिश्रण तयार झालेलं आहे लाडू वळण्यासाठी। आता आपण लाडू वळून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता लाडू एकदम फास्ट असे वळले जात आहेत आणि छान गोल आकार होत आहे लाडूचा। तर इथे तुम्ही बघू शकता लाडूचा किती छान गोल आकार होत आहे, अजिबात बसत नाहीये। तर तुम्ही सुद्धा नक्की लाडू ट्राय करा। तर इथे पहिला लाडू वळून झालेला आहे, एका प्लेटमध्ये ठेवूया। अजून एक लाडू करूया।
त्याच पद्धतीने आपण छान असा लाडू वळून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता आपला दुसराही लाडू वळून झालेला आहे। याच पद्धतीने आपण बाकीचेही लाडू वळून घेऊया। तर इथे आपले सगळे लाडू वळून झालेले आहेत, बघू शकता किती सुंदर दिसत आहे। आता आपण प्लेटिंग करून घेऊया। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला भरपूर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।